हे बघा, इथं आम्ही चाफळला आलेलो आहे. असे रामदास स्वामींनी स्थापन केलेले आहे. तिथं मारुतीची स्थापना, मारुती नाही, मारुती मंदिर आहेत. 2 मारुती मंदिर आहेत समोरासमोर. हे बघा, हे एक मंदिर आहे. इथं हे दिसतंय बघा, इथं हे पहिलं मंदिर आहे. आणि ह्याच्या समोरच आहे हे पुढं राम मंदिर दिसतंय. राम मंदिर आहे पुढं, एकदम पुढं आहे जरा, तिथून दिसत नाही. हा निसर्गरम्य परिसर आहे बघा चाफळचा, एकदम मस्त परिसर आहे चाफळ. हे बघा, ही झाडी वगैरे आहेत, झाडावर माकडं पण आहेत. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे चाफळमध्ये, एकदम छान वातावरण. अजून शहराचा गंध नसल्यामुळे इथं वातावरण चांगलं राहिलेलं आहे. बहुतेक कॉन्क्रिटीकरण थोडंफार झालेलं आहे. हे बघा, पाठीमागे वगैरे छान अशी झाडी वगैरे आहेत. झाडं आहेत. या बाई, माकडे ते बघा आपल्या बरोबरच यायला लागले. काय नाही बाबा खायला माझ्याकडं. पुढं समोरासमोर राम मंदिर आहे. इथं अतिशय मस्त राम मंदिर आहे, एकदम अतिशय एकदम छान राम मंदिर आहे. हे बघा, हे राम मंदिर आहे, एकदम अतिशय छान आहे. हे बघण्यासारखं आहे. दुकानं वगैरे आहेत तिथं, दुकानं आहेत, बघू शकता. अतिशय चांगलं आहे राम मंदिर, एकदम छान. अति सुंदर राम मंदिराचा परिसर आहे. इथून सुद्धा निसर्गाचं दर्शन मस्त होते बघा. बघूया आपण, इथे खाली झरणा आहे. झरणा आहे का नदी आहे काय माहिती नाही मला. छान आहे एकदम. बहुतेक नदी असेल, नदीचा उगम वगैरे असेल कुठला तर.
हे राम मंदिर समोर आहे आणि त्याच्या समोर एकदम दास मारुती, मस्त, एकदम मस्त, छान. आता अजून एक मारुती आहे. हे सगळं राम मंदिर आहे ती एस्टॅब्लिश्ड बाय स्वामी रामदास. हे आहे तर अतिशय मस्त असं मंदिर आहे. मंदिराचा परिसर पण अतिशय छान आहे, अतिशय प्रसन्न आहे.